आज जेवायला काय बनवू? आज मटकीची उसळ कर। आपल्याला रोजचा पडणारा प्रश्न म्हणजे भाजी कोणती करायची। तर घरचे जेव्हा सांगतात ना ह्याचं उत्तर, तेव्हा आपलं अर्ध काम सोपं होऊन जातं। तर इथे मी एक कांदा फोडून घेतला, गॅसवर भाजून घेते आणि एक मिरची देखील गॅसवर भाजून घेतली आहे। तर मटकीची उसळ करण्यासाठी तव्यामध्ये मी थोडं ओलं खोबरं देखील भाजून घेते। ओलं खोबरं नसेल सुकं खोबरं घातलं तरी देखील चालेल। आलं लसूण देखील थोडं परतून घेतलं ना की त्याचा उग्रपणा कमी होतो आणि भाजीला चव खूप छान येते। मुठभर कोथिंबीर देखील तेलामध्ये आपण परतून घेऊया, ही देखील आपण काढून घेऊया। आता आपलं वाटण्याचं सगळं साहित्य तयार झालेलं आहे भाजून। मटकी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि निथळत ठेवूया। मटकी निथळते तोपर्यंत आपला मसाला देखील थंड झाला आहे। मिक्सरमध्ये ना आपण थोडंसं पाणी घालून ह्याचं अगदी छान बारीक वाटण करून घ्यायचं आहे। बरेच जणांना यामध्ये शेंगदाण्याचा कूट देखील घालतात, पण मी काही घातलेलं नाहीये। तुम्ही घालता का मला कमेंट करून नक्की कळवा। कुकरमध्ये तेल घातले, तेल तापलं की जिरे मोहरी हिंग घालायचा। हिंग व्यवस्थित घालून त्यावर आपण कढीपत्त्याची पाने परतून घेऊया। एक बारीक चिरलेले टोमॅटो तो देखील आपण तेलावर मस्त परतून घेऊया। हळद लाल तिखट आणि धणेपूड घालूया आणि आता स्पेशल जो मसाला आहे उसळचा GW खामकर यांचा, तो आपण 1 चमचा यामध्ये घालूया। तर GW खामकर यांचा स्पेशल उसळ मसाला नक्की वापरून पहा। माझ्या घरी तर उसळ जरा सुद्धा शिल्लक राहिली नाही, इतकी छान टेस्टी बनली। वाटण घालून मसाला छान परतून घेतला, यामध्ये मोड आलेली मटकी घालूया। लागेल तसं पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण लावून कुकरची फक्त 1 शिट्टी काढायची। कुकरच्या एका शिट्टीत ही उसळ छान शिजते। कोथिंबीर घालून मस्त गरमागरम सर्व करूया। आज अगदी कमी तेलामध्ये ना ही भाजी मी बनवलेली आहे, पण चव म्हणाल तर एकच नंबर झाली होती। अशा साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीजसाठी मिमीज किचन मराठीला लगेच फॉलो करा। कशी झाली उसळ? 1 नंबर। आवडली? हो, मस्त।